हा त्यांना मारण्याचा कट होता। आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते। मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का कारतूस सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे, असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असं फिरतोय हे धक्कादायक आहे। त्याला अटक झाली, हे काय एवढ्या त्यांनी संपत नाही विषय। अशा लोकांवर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे। आणि असे जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटतं की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात, वेटरला मार, शिवीगाळ कर, हे जे नवीन महाराष्ट्राचं संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना, ही महाराष्ट्राला न शोभणारी आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते। त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, त्यांना रिपोर्ट असेल आणि तो कुठल्या पक्षात आहे, ते भारतीय जनता पक्षाचे 10 कोटी का काहीतरी मेंबर्स आहेत तर त्या डेटाबेसमधून कळेल। भाजपचा संबंध आहे, ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक। मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। त्या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। पोलीस काय झोपले होते काय? तुम्ही दिसतं कसा हल्ला केलाय? मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती, विकेट। हे अर्बन नाझी आहेत, अर्बन नाझी। नाझी कशातनं जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल करायची। आणि शहरीकरणाचा मुख्य हत्यार, शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचं मुख्य हत्यार दंगल असतं। दंगलीच्या माध्यमातून समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या माध्यमातून राज्यव्यवस्था, हे जे हिटलरनी केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय। महाराष्ट्रात तर आता उघडपणाने दिसायला लागले।